कमी करा. नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेडी आहे का? बोलताना कमी करा बरं का. नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेडी आहे का? मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे का? पाहिजे का नाही चांगली साडी? पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडताना साधी साडी तरी घेतली का? आणखी बघतोय कसा बघ. पण तुम्ही म्हणाला आताच 5 साड्या बदलल्यास की खोटं बोलतीस का? कुठून आणल्यास या 5 साड्या? पण या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी नव्हता दिल्या बरं का. या 5च्या 5 साड्या आमचे विक्रम फडतडे यांनी मला भेट दिली. विक्रम दादा म्हटले, साडी काळजी करू नको, आमच्या गावाला येतेस मग जुनी साडी का घालतीस? म्हणून आमच्या विक्रम दादांनी 5च्या 5 साड्या मला भेट दिली. म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होते. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानावर 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीची गोळी घेते. मग काय करू, कारण फाटकलचं लुगडं आणि तुटकीचं सोळी. तिला शिवून वापरी म्हणलं बरं का, पण तिला शिवायला साधा दोरा किंवा नाही. मला सांगा, मी म्हणते नसू द्या साडी, काय हरकत नाही मावशी, चांगली नसू द्या साडी, घालता येईल जुनी पाहिजे साडी. पण मला सांगा, घरामध्ये खायला पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का ना घरामध्ये? पण बघा ना, फुकटच्या सप्त्यातल्या यात्रेतल्या पंक्ती गाऊन कसा बोक्यासारखा फुगला, मुडदा हसतो कसा बघा. अहो मला नुसते जमल्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वर तेलाची धारे घेऊन नाही. मला सांगा, सर्वात जास्त बायकांना का आवडतो? सर्वात जास्त महिलांना का आवडतं? कोण मला भांडायला आवडतं? भांडायचा विषय सोडा. हा सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतं का खरं सांगा बरं? पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडताना 7 फूट कमी तरी गळ्यात बांधलाय का? आणखीन कसा मान हली तो बघितलं. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं, कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की, पण मुडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते, यांना इथं सोड चिठ्ठी देते, घटस्फोट. वैतकच असं आणलं, असं वाटतं यांना इथं सोडावून या सिस्टीम मला सोबत निघून जाऊ. पण आधी यांचं कडे. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका. आणखीन एक वय तुमच्या जवळची दिसते ना, कलर ओळखलं, तुमची भावकी दिसते. किती का? पहाटेच्या पारी कोंबडा कोकत, पहाटेच्या पारी कोंबडा कोकत, आणि जे आमचं भारड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. बसा खाली, तिथंच बसा, जास्त लांब जाऊ नका, बसायचं इथं. बसा, तुम्ही लांब गेले की मला करमत नाही. बर का, असा सोन्यासारखा संसार बर का, सोन्यासारखा संसार मावशी. पण काय सांगायचंय, पण संसाराचं कारण आपल्या संसारातलं दुःख लोकांना सांगण्यात मजा नसते. कारण लोक असे असतात, आपलं दुःख आपल्यापाशी बसून रडून ऐकतात आणि दुसऱ्या जवळ जाऊन हसून सांगत असतात. त्यामुळे आपलं संसारातलं कारण लोकांना सांगायचं नसतं. पण जाऊन दे बरं का, नवरा बिचारा कसं का असणार बरं का, नवरा बिचारा कसं का असणार बरं का. पण मला की नाही, चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येत का? खोटं वाटते तुम्हाला? माझा नंबर 1चा पेंटा जाऊ का? कुठं बसलाय नंबर 1चा पप्या? या थांबा, या. पिंट्या सीट बेल्ट बांधवा का? सीट बेल्ट बांध, वळवळ करू नको, लय आवडू नको मम्मी म्हणाल. पिंट्या ओ कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन. पिंट्या केस सोडवा का मम्मीची, केस सोड, मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या, मम्मी काय बालाची आणली का काय? पिंट्या
बघा आपला पप्पा. पिंट्या पप्पा पप्पांना टाटा कर. ए बाळा ए बाळा हा इकडे बघ. पप्पांना मस्त पैकी गोड पप्पी द्या. सगळं ऐकतो वर सरा शिटका डावळ घे. सारखा घसरायला माझ्याकडनं असतो बापाकडं असतो. पिंट्या पिंट्या ए पप्पांना गोड पप्पी द्या. सगळं ऐकतोय बघा. मोडदा बापाव गेलाय. हे बाळा नाही बरं वाट बसून नाही. अशा उतार द्यायला अशी कवळी मम्मी सापडली. काय सांगायचं पोरग फार गुणात. पिंट्या हे बाळा हे बघ मी पिंट्या म्हणलं माईक मध्ये मोठं ना अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी म्हण. मंदी अवघ मम्मी म्हणायचं. ए पिंट्या मम्मी. पिंट्या मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरले नाही. घसरायला खालून वटकत लावते. मावशा किती महिन्याचं असेल? किती महिन्याचं असेल? अहो आताशी 6 महिना झाला बरं का. आणखी लेकला लेट दुधाचे दात पण आले नाही बघा. मावशा असं काम दिसतो माहिती का? तेव्हा असं काम दिसतो माहिती का? कारण याला झालं चिकनगुनिया. ठेवते खाली नाही तर कंबर कटकन मोडत. पिंट्या तुझी चुन्याची डबे लटवायचे. बस पप्पाचे मांडव जा. हा एक नंबरचा पिंटे बर का. हा पहिल्या लॉकडाऊन मधला. तुम्हाला 2 नंबरचा जाऊ दे बर का. दुसऱ्या लॉकडाऊन मधला जाऊ दे. हो कसा दिसतो माझा गुलाबजामुन. कसा बसला बघा जर छोट्या हातीत बसलाय. पिंट्या ए कुठे गेलता? चांगलं जागा दिसते. कुठे गेलता? तरी म्हणलं आल्यापासून वास कसला येत होता. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय. काही सांगायचं पोरग फार गुणाचं बरं का महिला मंडळ. पण पोरग थोडस घाबरलंय बरं का. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय म्हणतोय मम्मी जरा डेंजरस दिसते. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसते का नाही? पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंट्या ए पिंट्या वलं लागले मुतला बितला नाही ना. तस काय करू नको. साडी कालर डायग्नर करून आणली. अरे काय म्हणले पोरग फार कोणाचं पण काय सांगायचं. बाळाला कोणाची दृष्ट लागली का काय कोणाचं. लेकरला कोणाची नजर तिकडे बघून पोरायचं माझ्याकडे. बाळाला कोणाची दृष्ट लागली का काय कोणाच ठाऊक. सकाळपासून पोरग रडायचंच थांबणे गेले. बा काय झाले कोणाच ठाऊक रडायचंच थांबणार. ये काय झालं? ये नाही नाही काय झालं? गप 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 नाही बघ तुडीत असते बघ. ये गप गप काय झालं? पप्पानं मारलं. पप्पानं मारलं. काळजी करू नको आपण दोघं म्हणून पप्पाला मारू. नाही नाही
बर 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 शेवटचं अंग गीत गाऊन बघते पोर करडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाची हवाली करते कसा बघतो बघा रडता राहीना बळ माझं रडता राहीना रडता राहीना बळ माझं रडता मागील ते खाया देते मागील ते खाया देते पटोडीने जगते पटोडीने जगते हलविते पाळणा